हाय फ्रेंड्स, कसे आहात? नक्कीच तुम्ही सर्वजण मजेत असणार. स्वतःची काळजी घ्या. या दिवसांमध्ये बाहेर जास्त पडू नका. ऑनलाईन सगळे हे जे व्हिडिओ जे आहेत हे सगळे व्यवस्थित पहा, अभ्यास करा. वारंवार तेच तेच व्हिडिओ बघून नक्कीच तुम्हाला समजेल. आणि जर काही तुम्हाला कुठली शंका असेल तर तुम्ही आम्हाला आमच्या व्हॉट्सॲप अकाउंटला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपण ऑसिलेशन्सचा हा 8वा व्हिडिओ आहे आणि आज आपण सुरुवातीचे काही 5-6 न्यूमरिकल्स बघणार आहोत. तर पहिलं न्यूमरिकल आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे. टेक्स्टबुक तुम्ही नक्की सगळ्यांनी घेतले असणारच आहेत. तर पहिला न्यूमरिकल बघूया आपण. न्यूमरिकल आहे एक्झाम्पल 5.1. ए बॉडी ऑफ मास 0.2 kg. मास दिलेला आहे m इज इक्वल्स टू 0.2 kilogram. Performs linear SHM. It experiences a restoring force of 0.2 Newton. म्हणजे आपल्याला इथं फोर्स दिलेला आहे 0.2 न्यूटन. वेन इट्स डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन इज 4 सेंटीमीटर. म्हणजे एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे 4 सेंटीमीटर. आता फक्त इथं सेंटीमीटरचं मीटर करावं लागणार आहे इंटू 10⁻²⁻² मीटर. सेंटीमीटरचं आपण मीटर केलेलं आहे आणि त्यालाच आपण म्हणूयात 0.04 मीटर. डिटरमाइन फोर्स कॉन्स्टंट. फोर्स कॉन्स्टंट म्हणजे काय? के इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. त्यानंतर विचारलं पीरियड इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. आणि तिसरा पॉईंट आहे ॲक्सेलरेशन ऑफ द बॉडी. म्हणजे ॲक्सेलरेशन या ठिकाणी काढायचं आहे व्हेन डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन इज 1 सेंटीमीटर. म्हणजे जेव्हा एक्सची व्हॅल्यू 1 सेंटीमीटर असते त्यावेळेस त्या बॉडीचं ॲक्सेलरेशन किती आहे हे आपल्याला या ठिकाणी असे 3 प्रश्न इथं आपल्याला विचारलेले आहेत. ओके, चला मग आपण आता सोडूयात. पहिला प्रश्न आपल्याला जो विचारला आहे फोर्स कॉन्स्टंट म्हणजे के. तर आपला फॉर्म्युला आपल्याकडे आहे F इज इक्वल्स टू -kx. देअरफॉर के इज इक्वल्स टू F अपॉन एक्स. आता इथे वजा चिन्ह जे आहे हे वजा चिन्ह आपण घेतलेलं नाही आहे, कारण वजा चिन्ह कशासाठी आहे? डायरेक्शनसाठी आहे. फोर्स F आणि डिस्प्लेसमेंट एक्स हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं असतात आणि दिशा इंडिकेट करण्यासाठी ही वजा चिन्ह आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यामुळे इथं वजा चिन्ह नाही घेता आपण फक्त मॅग्निट्यूड कन्सिडर केली आहे के इज इक्वल्स टू F अपॉन एक्स. मग आता एफची व्हॅल्यू 0.2, एक्सची व्हॅल्यू 0.04. हे सॉल्व केलं आपण, डिवाईड केलं आणि आपल्याला मिळाला आन्सर 5 न्यूटन पर मीटर. दुसरा प्रश्न आहे पीरियड टी इज इक्वल्स टू 2π/ω. आता इथं k/m याला आपण ω² असं घेतलं होतं आणि त्याच्यावरून आपण ओमेगा इज इक्वल्स टू √k/m असं इथं सबस्टिट्यूट करायचं आहे या ओमेगाच्या जागी. सो टी इज इक्वल्स टू 2π/ω. मग आता ओमेगाची किंमत √k/m म्हणजे 2π/√k/m आणि मग डिव्हायडेड बाय इंटू मल्टिप्लाइड बाय असं केल्यानंतर हे यम न्यूमरेटरमध्ये जाणार. म्हणजे काय होणार? 2π√m/k असा टीचा फॉर्म्युला मिळेल. तो फॉर्म्युला या ठिकाणी घेतला पहा. मग आता 2π√m मास किती दिलं आहे? 0.2 kg आणि के आता आपण काढलं 5. मग आता हा भागाकार करायचा आहे 0.2/5. 0.2/5 जर तुम्ही केलात तर किती येतं उत्तर? 0.04. त्याचं स्क्वेअर रूट आहे नाही का इथं. मग 0.04चं स्क्वेअर रूट 0.2. म्हणजे इथं ह्या पूर्ण स्क्वेअर रूटची व्हॅल्यू 0.2 येणार. 2π इंटू 0.2 0.4 पाय सेकंद असं उत्तर आलं पहा. पिरियडचं उत्तर आलं 0.5 पाय सेकंद. आता तिसरा प्रश्न आहे ॲक्सेलरेशन वेन इट्स डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन इज 1 सेंटीमीटर. मग आता इथं आपण एक्सची व्हॅल्यू 1 सेंटीमीटर घेऊन आन्सर काढायचं आहे. डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू x सेंटीमीटर 1 सेंटीमीटर.
ओमेगा स्क्वेअर म्हणजे के बाय एम आणि त्याची व्हॅल्यू आत्ता जस्ट आपण इथं काढली आहे. के बाय एमची व्हॅल्यू ती किती आली आहे? या ठिकाणी ॲक्सेलरेशनचा जो फॉर्म्युला घेतला आहे ए इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. परत इथं हे वजा चिन्ह जे आहे हे आपल्याला डायरेक्शन सांगता. ॲक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट हे निगेटिव्ह एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत आणि त्यामुळे इथं वजा चिन्ह आपण नाही घेतलं तरी काही हरकत नाही. फक्त मॅग्निट्यूड घेऊन आपण जरी हे उत्तर काढलं तरी चालेल. तर ओमेगा स्क्वेअरची किंमत आपण कशी काढायची पहा. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू के अपॉन एम हे आपल्याला माहिती आहे. मग केची व्हॅल्यू किती आहे? 5 आणि एमची किती आहे? 0.2. मग हे जर सोडवलं आपण तर काय येईल? 50/2 असं होणार. म्हणजे किती येणार उत्तर? 25. म्हणजे ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू 25 अशी आपल्याला या ठिकाणी मिळते. कारण इथे पुस्तकामध्ये एक्सची किंमत इथं घेतली आहे 0.04 आणि इथे तर आपल्याला व्हेन मीन डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन इज 1 सेंटीमीटर असं म्हटलेलं आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला इथे किती घ्यायला पाहिजे? 1 सेंटीमीटर म्हणजे किती? 0.01 मीटर. तर या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झाली आहे, इथं काहीतरी चुकलेलं आहे. 0.01 असं इथं एक्सची व्हॅल्यू घ्यायची आहे आणि काय येतं उत्तर आपण बघूया. ए इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर एक्स. ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू आत्ता आपण काढली 25 इंटू 0.01 इज इक्वल्स टू एक्सची व्हॅल्यू 0.01 मीटर घेतली आहे. सेंटीमीटरचं मीटर कन्वर्ट केलं आहे. तर उत्तर आलेलं आहे 0.025 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे उत्तर येतं पहा या ठिकाणी. आणि इथं ॲक्सेलरेशनच्या या न्यूमरिकलमध्ये ही दुरुस्ती तुम्ही करायची आहे. दुसरं न्यूमरिकल आपण बघूया. ए पार्टिकल परफॉर्म्स लिनियर एसएचएम ऑफ पिरियड 4 सेकंड्स. आता याचा पिरियड दिलेला आहे. पिरियड टी इज इक्वल्स टू 4 सेकंड. ॲम्प्लिट्यूड 4 सेंटीमीटर. तुर्त आपण असंच ठेवूया सेंटीमीटरचं सेंटीमीटर. फाइंड द टाइम टेकन बाय इट टू ट्रॅव्हल ए डिस्टन्स ऑफ 1 सेंटीमीटर फ्रॉम द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. इथे आपण एक डायग्राम काढूया. समजा ए बी ही एक स्ट्रेट लाईन आहे आणि इथं मीन पोझिशन आहे ओ. ए बी या रेषेवर त्या पार्टिकलचं लिनियर एसएचएम चालू आहे असं समजूया आपण. आता इथं फाइंड द टाईम म्हटलं आहे आणि व्हेन इट ट्रॅव्हल्स ए डिस्टन्स ऑफ 1 सेंटीमीटर फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशन्स 2 आहेत. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे बी पॉईंट आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे ए पॉईंट. मग पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनपासून 1 सेंटीमीटर म्हटलं आहे म्हणजे इथून 1 सेंटीमीटर. आता हे टोटल 4 सेंटीमीटर आहे. म्हणजे इथून इथंपर्यंत हे अंतर 4 सेंटीमीटर आहे. तर इथून हे 1 सेंटीमीटर आपण जर असं घेतलं हे एवढं 1 सेंटीमीटर तर उरलं किती? हे एवढं उरलेलं किती? हे 3 सेंटीमीटर. म्हणजे उजव्या एक्स्ट्रीम पोझिशनपासून 1 सेंटीमीटर एवढ्या अंतरावर तो आहे. म्हणजे मीन पोझिशनपासूनचं अंतर किती झालं? 4मधून 1 वजा करायचं आहे. किती आलं? 3 सेंटीमीटर. म्हणजे इथं आपल्याला ही जी किंमत आहे एक्सची ती याप्रमाणे 3 सेंटीमीटर इथं आपल्याला घ्यायची आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा आपण म्हटलं आहे नोट्समध्ये आणि इथं पुस्तकामध्ये फाय घेतलेला आहे. मग आता याच इक्वेशनचा आपण कसा उपयोग करायचा पहा. पार्टिकल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे उजव्या एक्स्ट्रीम पोझिशनपासून जेव्हा सुरू होत असतो तेव्हा आपण त्याचा अभ्यास केला आहे. फेज ऑफ एसएचएम हा जो टॉपिक आपण बघितला होता त्यामध्ये आपण बघितलं की जर तो उजव्या एक्स्ट्रीम म्हणजे बी या पॉईंटला जर असेल तर त्याचा इनिशियल फेज जो आहे म्हणजे त्याला आपण आता इथं फाय म्हटलं आहे. तर हा एवढा अँगल झाला पहा. हा एवढा 90 डिग्री म्हणजे π/2 रेडियन. म्हणजे इथं आपण हा अँगल इथला π/2 रेडियन असा घ्यायचा आहे या फायच्या किमतीमध्ये. आणि एक्सची किंमत आपण आत्ता मी सांगितल्याप्रमाणे 4मधून 1 वजा केल्यावर 3 सेंटीमीटर. तर सेंटीमीटरमध्येच ठेवलं इथं सगळ्या किमती. 3 एक्सची किंमत 3 एची किंमत 4 साईन हे ओमेगाच्या जागी आपण 2π/t घेतलेलं आहे इथं. 2π/t इंटू स्मॉल टी प्लस या फायची किंमत π/2. आता हे जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला कसं आन्सर मिळतं पहा. आपल्याला ट्रिग्नॉमेट्रीमध्ये एक रिलेशन माहिती आहे. साइन थिटा प्लस π/2 इज इक्वल्स टू कॉस थिटा.
आणि मग त्याचाच या ठिकाणी आपण उपयोग केला आहे. आणि हे जे साईन थीटा प्लस पाय बाय टू हे जे आहे याला आपण कॉस थीटा म्हणजे कॉस 2 पाय टी इंटू स्मॉल टी. आता हे बिग टीची किंमत आहे 4 दिली आहे आपल्याला 4 सेकंद, ती घेतली आपण. आणि हे 4 जे आहे इथं खाली घेतलं 3/4. 3/4 इज इक्वल्स टू कॉस 2 पाय/4 इंटू टी. मग हे आता सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, कॉस पाय/2 इंटू टी. आता कॉस पाय/2 इंटू टी हे जे व्हॅल्यू आहे हे आपण आता पुढे बघूया कशी मिळते. या ठिकाणी कॉस इन्व्हर्स जो आहे तो कॉस इन्व्हर्स घेतलेला आहे. म्हणजे इथे 3/4 ही जी व्हॅल्यू आली आहे ही 3/4 व्हॅल्यू म्हणजे 0.75. कॉस पाय/2 इंटू स्मॉल टी इज इक्वल टू 0.75. मग आता कॉस इन्व्हर्स कसा बघितलं पहा, पाय/2 स्मॉल टी इज इक्वल्स टू कॉस इन्व्हर्स 0.75. आता हे नॅचरल कोसाईनमध्ये आपण बघायचं आहे. आणि नॅचरल कोसाईनमध्ये 0.75 ही किंमत किती अँगलला आहे हे आपण जर बघितलं तर तिथं उत्तर मिळेल 41.4 डिग्री. आणि त्यामुळं या ठिकाणी 41.4 डिग्री असं उत्तर घेतलं आहे पाय/2 इंटू स्मॉल टीचं. तर हे डिग्रीचं आपल्याला रेडियनमध्ये कन्व्हर्ट करावं लागणार आहे, कारण SI युनिट जे आहे प्लेन अँगलचं ते रेडियन आहे. पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळं इथं आपण 180 डिग्रीचं कन्व्हर्ट आपण करायचं रेडियनमध्ये तर पाय रेडियन होतं. तर मग आपल्याला इथं 41.4 डिग्रीचं कन्व्हर्जन रेडियनमध्ये कसं होईल, तर उत्तर आहे 41.4 गुणिले इंटू पाय डिवायडेड बाय 180 डिग्री. थोडक्यात आपण 41.4ला पाय/180 मल्टिप्लाय करायचं. हे पहा ते केलेलं आहे ऑलरेडी इथं 41.4 इंटू पाय/180. आणि हे जर सॉल्व केलं आपण हे पाय आणि हे पाय कॅन्सल होतं आणि बाकीचे सगळे कॅल्क्युलेशन्स केले तर टी इथं उत्तर आपल्याला 0.46 सेकंद. तर अशा प्रकारे हा झाला न्यूमरिकल नंबर 2. थर्ड न्यूमरिकल बघूया. ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM विथ ए पिरियड ऑफ 6 सेकंड. म्हणजे टीची किंमत दिलेली आहे 6 सेकंद पिरियड इज ॲट पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आता परत एकदा मगासारखा आपण तो पार्टिकल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. म्हणजे ही जी स्ट्रेट लाईन आहे AB या स्ट्रेट लाईनवर तो इथं B पॉईंटला आहे. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन ॲट T इज इक्वल्स टू 0. म्हणजे सुरुवातीलाच तो त्याचं ऑसिलेशन जे आहे त्याची सुरुवातच इथून होती आहे एक्स्ट्रीम पोझिशनपासून B पॉईंटपासून. द पार्टिकल इज फाउंड टू बी ॲट अ डिस्टन्स ऑफ 3 सेंटीमीटर फ्रॉम धिस पोझिशन. म्हणजे आता ही जी पोझिशन आहे म्हणजे B पॉईंट जो आहे हा एक्स्ट्रीम पोझिशन तिथून तो 3 सेंटीमीटर म्हणजे हे एवढं अंतर 3 सेंटीमीटर. मग आता ओपासून बीपर्यंतचं अंतर जर आपण त्याला ॲम्प्लिट्यूड म्हटलं A तर हे उरलेलं अंतर किती होईल सांगा बरं. OB हे अंतर A आहे. A म्हणजे ॲम्प्लिट्यूड आणि त्यातलं हे 3 सेंटीमीटर एवढं अंतर उजव्या साईडचं आहे. तर उरलं किती A-3. म्हणजे एक्सची किंमत म्हणजे डिस्प्लेसमेंट एक्स जे आहे ते इथून ओपासून ते इथंपर्यंत ते आपण किती घ्यायचं A-3 असं आपण घ्यायचं. ॲट टाईम T इज इक्वल्स टू 7 सेकंद. म्हणजे इथं टाईम पण दिलेला आहे 7 सेकंद. बिफोर रिचिंग दी मीन पोझिशन. मीन पोझिशनला येण्याआधी 7 सेकंद. आणि प्रश्न काय विचारला आहे बघा, फाइंड दी ॲम्प्लिट्यूड ऑफ SHM. ॲम्प्लिट्यूड आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितलं आहे. मग आपण कसं काढायचं बघूया. एक्स इज इक्वल्स टू A sin ωt प्लस फाय. तो तर आपला जनरल फॉर्म्युला आहे, हे माहिती आहे सर्वांना. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे सिन्स द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे तिथं आपल्याला फाय अँगल जो आहे तो पाय/2च घ्यावा लागणार. आणि एक्सची किंमत A-3. एक्सची किंमत A-3 घेतली आहे आणि
ओमेगाच्या जागी इथे घेतलं आहे 2π/t आणि फायच्या जागी π/2 घेतलेलं आहे. तर हे आपण आता सोडवायचं आहे आणि एक 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 व्हॅल्यूज पुटअप करूयात आता. हे पहा इथं ए जे आहे हे बिग आहे, हे इथं खाली घेतलं डिनॉमिनेटरमध्ये आणि साईन 2π/बिग टीची व्हॅल्यू दिली आहे 6 सेकंद आणि टाईम टी स्मॉल टी पण दिलेलं आहे 7 सेकंद. अशा प्रकारे ह्या व्हॅल्यूज पुटअप करून हे जर सोडवलं आपण तर आपल्याला अशा पद्धतीनं साईन π/3 प्लस π/2, परत आता इथं साईन π/3 साईन थीटा प्लस π/2 इज इक्वल्स टू कॉस थीटा. या ट्रिग्नॉमेट्रिक रिलेशनचा उपयोग इथं आपण केला तर आपल्याला इथं उत्तर येईल साईन π/3 प्लस π/2चं कॉस π/3 येईल. कॉस π/3 म्हणजे हे रेडियनमध्ये आहे, म्हणजे आपण पायची किंमत 180 जर घेतली 180/3 तर आपल्याला किती उत्तर येतं 60 डिग्री, म्हणजे कॉस 60 डिग्रीचं उत्तर आहे 1/2. हे पहा. मग आता हे जर आपण सोडवलं तर a-3/a इज इक्वल्स टू 1/2 हे सोडवायचं आहे. क्रॉस मल्टिप्लाय करूया तर 2a - 6 इज इक्वल्स टू a आणि हे सोडवल्यानंतर उत्तर आलं a इज इक्वल्स टू 6 सेंटीमीटर. 4 नंबरचं न्यूमरिकल बघूया. स्पीड ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिस्टम इज 8 सेंटीमीटर पर सेकंड अँड 6 सेंटीमीटर पर सेकंड ॲट रिस्पेक्टिव्ह डिस्प्लेसमेंट्स ऑफ 6 सेंटीमीटर अँड 8 सेंटीमीटर. म्हणजे इथं पहा 2 व्हेलॉसिटी दिलेल्या आहेत. पहिली व्हेलॉसिटी v1 दिली आहे 8 सेंटीमीटर पर सेकंद आणि त्यावेळेसचं डिस्प्लेसमेंट जे आहे x1 म्हणूया आपण, ते दिलेलं आहे 6 सेंटीमीटर सुरुवातीचं. नंतरची वेलॉसिटी v2 ती किती दिली आहे 6 सेंटीमीटर पर सेकंद आणि त्यावेळेसचं डिस्टन्स x2 इज इक्वल्स टू 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर पर सेकंद वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट 6 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर पर सेकंद वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट 8 सेंटीमीटर. अशा 2 वेलॉसिटी आणि 2 डिस्प्लेसमेंटच्या किमती आहेत. आपल्याकडे न्यूमरिकल फॉर्म्युला आहे v इज इक्वल्स टू ओमेगा √a² - x². मग इथं आपण 2 इक्वेशन्स तयार करूया. v1 इज इक्वल्स टू ओमेगा √a² - x1², हे पहिलं इक्वेशन. दुसरी वेलॉसिटी v2 ओमेगा √a² - x2². मग आता इथं आपण v1 आणि v2च्या किमती घेऊया. v1 किती 8 इज इक्वल्स टू ओमेगा √a² - x1 किती आहे 6 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं सेंटीमीटरच ठेवूया. हे झालं पहिलं इक्वेशन. आता दुसरी v2चं दुसरं इक्वेशन आहे, त्यात किमती घेऊया. v2चं व्हॅल्यू किती दिली आहे v2ची 6 इज इक्वल्स टू ओमेगा √a² - x2ची व्हॅल्यू 8² आता हे 2 इक्वेशन्स जर आपण डिव्हाइड केले तर असं मिळेल पहा 8/6. हे ओमेगा इथं कॅन्सल होणार आणि मग इथं आपण क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे आणि सोडवायचं आहे तर उत्तर येणार आहे 10 सेंटीमीटर. तुम्ही ट्राय करा हे. तरी पण आपण बघूया इथं 2चा भाग घालवला आहे पहा. 2 4s are 8, 2 3s are 6 म्हणजे 4/3 झालं. आता हे ओमेगा कॅन्सल केलं आपण आणि इथं क्रॉस मल्टिप्लाय करण्याआधी दोन्हीकडे स्क्वेअरिंग करूया, कारण हे स्क्वेअर रूट जे आहे स्क्वेअर रूट घालवायचं आहे आपल्याला. स्क्वेअर रूट घालवण्यासाठी स्क्वेअरिंग करावं लागेल. म्हणजे 4चा वर्ग किती येणार 16, 16 आणि 3चा 9 इज इक्वल्स टू उजव्या साईडला येणार a² - 36 डिवायडेड बाय a² - 64. मग आता क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. 16a² मायनस हे 16 इंटू 64 इज इक्वल्स टू हे 9a², 9 इंटू 36. आता हे जर तुम्ही सॉल्व केलं, हे 9a² डाव्या साईडला घ्यायचं म्हणजे काय होणार ते मायनस 16a² मायनस 9a² म्हणजे किती झाले 7a² इज इक्वल्स टू, आता हे उजव्या साईडला घ्यायचं आहे, हे प्लस होणार 16 इंटू 64 आणि हे मायनस 9 इंटू 36. हे जर तुम्ही सॉल्व केलं याप्रमाणे, थोडीशी गाईडलाईन दिली मी तुम्हाला कसं सॉल्व करायचं, तर तुम्हाला फायनली आन्सर मिळेल a इज इक्वल्स टू 10 सेंटीमीटर.
फाइंड इट्स पिरियड अँड ॲम्प्लिट्यूड. दोन प्रश्न विचारलेत, एक आन्सर मिळालं ॲम्प्लिट्यूड. आता पिरियडचा आन्सर काढूया. कसं काढणार? इथं एची किंमत कुठल्याही एका इक्वेशनमध्ये, आता पहिलं इक्वेशन आपण घेतलं, हे पहिलं इक्वेशन आहे. याच्यामध्ये एची किंमत घेतली, ओमेगाची किंमत 2π/t, टीची किंमत ऑलरेडी टीची किंमत आपल्याला काढायची आहे आणि सगळ्या किमती माहिती आहेत. व्ही माहिती आहे, ए माहिती आहे, x1 पण माहिती आहे. मग याप्रमाणे 8 घेतलं आहे आणि एक्सची किंमत 6 घेतली आहे x1ची. ॲम्प्लिट्यूड 10 घेतला, 10चा वर्ग 100, 6चा वर्ग 36. हे जर सोडवलं आपण 100मधून 36 गेले तर किती राहणार? 64. 64चं वर्गमूळ किती येईल? 8. म्हणजे याचं उत्तर, हे स्क्वेअर रूटचं उत्तर 8 येणार आहे आणि हे 8 कॅन्सल होतील. म्हणजे 2π/t = 1 येईल आणि t येईल 2π. 2π म्हणजेच पायची किंमत 3.142. हे गुणाकार केल्यानंतर उत्तर येतं 6.28 सेकंड. पाचवं न्यूमरिकल, दी मॅक्सिमम वेलॉसिटी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज 6.28. मी पहिल्या याच्यामध्ये इथं व्ही मॅक्सची व्हॅल्यू दिली आहे. व्ही मॅक्स = फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, ए ओमेगा, जस्ट ए ओमेगा, आणि त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 6.28 सेंटीमीटर पर सेकंड. तूर्त आपण सेंटीमीटर पर सेकंडचं तसंच ठेवूया. इफ द लेंथ ऑफ इट्स पाथ इज 8 सेंटीमीटर. आता इथं लेंथ ऑफ इट्स पाथ म्हणजे नेमकं काय? पाहता हे आपण AB इज अ स्ट्रेट लाईन, म्हणजेच तो पाथ, तो मार्ग की ज्या रेषेवर SHM चालू आहे आणि हा मीन पोझिशन आहे O. ए पासून बी पर्यंतचं अंतर जे आहे त्याला आपण म्हणायचं पाथ लेंथ. AB इज नथिंग बट पाथ लेंथ. म्हणजे इथून ते बी पॉईंटपर्यंतचं हे अंतर दिलं आहे 8 सेंटीमीटर. मग ॲम्प्लिट्यूड ए किती असेल? OB हे एवढं अंतर किती असेल? ॲम्प्लिट्यूड = ह्याच्या निम्म होणार, कारण दोन्हीकडे बरोबर हाफ डिवाईड झालेला आहे, 4 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला ॲम्प्लिट्यूड दिलेला आहे 4 सेंटीमीटर. पाथ लेंथ म्हणजे त्याच्या निम्म घ्यायचा ॲम्प्लिट्यूड. आणि काय विचारलं आहे? कॅल्क्युलेट इट्स पिरियड. मग आपण आता इथं किमती घेतलेल्या आहेत पहा. ए ओमेगा = 2 A ओमेगाची व्हॅल्यू 2π/t घेतली आहे आणि हा जो व्ही मॅक्सची व्हॅल्यू जी आहे 6.28 ती म्हणजे 2π, कारण आत्ताच आपण बघितलं 2 × 3.142 = 6.28. म्हणजे इथं व्ही मॅक्सची किंमत 2π अशी आपण घेतली तरी चालेल. आणि ॲम्प्लिट्यूड हा 4 सेंटीमीटर, हा ॲम्प्लिट्यूड 4 सेंटीमीटर. हे 2π कॅन्सल आणि उत्तर आलं t = 4 सेकंड. शेवटचं न्यूमरिकल 5.6. याच्यामध्ये मॅक्झिमम स्पीड दिलेला आहे 0.08 मीटर सेकंड. मॅक्झिमम स्पीड म्हणजे ए ओमेगाची किंमत आहे. ए ओमेगा = व्ही मॅक्स = 0.08 मीटर पर सेकंड. इफ इट्स मॅक्सिमम ॲक्सेलरेशन इज 0.32 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता मॅक्सिमम ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, ए ओमेगा स्क्वेअर. फक्त मॅग्निट्यूड घेतली आहे, डायरेक्शन म्हणजे वजा चिन्ह घ्यायचं नाही आहे. 0.32 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि प्रश्न 2 विचारलेले आहेत, एक पिरियड आणि दुसरा ॲम्प्लिट्यूड. मग आता हे दोन इक्वेशन जे आहेत, म्हणजे ए ओमेगा = 0.08 आणि ए ओमेगा स्क्वेअर = 0.32, हे सगळे डिवाईड करायचे आपण. हे जर बघा इथंच बघूया आपण, हे डिवाईड समजा केली मी, तर यातलं हे ए कॅन्सल होणार, एक ओमेगा पण